वेलकम टू इव्हॉल्व करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल. तर सर्वांना माहीतच असेल की रेग्युलर बेसिसवर आपले जे यूट्यूब चॅनल आहे याच्यावर मराठी आणि इंग्लिश याचे फाउंडेशन बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे आणि रेग्युलर बेसिसवर काय पडत आहे, आपले व्हिडिओ पडत आहे. त्या प्रकारे तुमचा रिस्पॉन्स आहे, त्याबद्दल खूप म्हणजे चांगलं वाटत आहे. तर आता आपण काय करणार आहे, जे आगामी एक्झाम आहे, जे SSC असो की RRB असो किंवा स्टेट बोर्ड असो, त्याच्यासाठी एक महत्त्वाचा सब्जेक्ट असतो, तो म्हणजे मॅथ्स. तर आजपासून आपण मॅथ्स हा टॉपिक सब्जेक्ट चालू करणार आहे आणि त्याच्यातही पहिला टॉपिक आपण ॲडव्हान्स मार्क हा चालू करणार आहे. जे आगामी येणारी RRB किंवा SSC आहे त्यांच्यासाठी तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर कोणता टॉपिक चालू करणार आहे आपण आजपासून? ट्रिग्नोमेट्री. ओके, तर सर्वांना हा टॉपिक खूप सर्वांना ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक माहीतच असेल. जेव्हा तुम्ही 8 आणि 9 क्लासला होते तेव्हा तुम्ही हा टॉपिक चांगल्या प्रकारे शिकलेला असाल, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही 8 आणि 9 क्लासला होते तेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप इथे सॉल्व करत होते. पण जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह लेवलला जातो त्यावेळेस काय असतात की आपल्याला स्मार्टली आन्सर काढावा लागत असेल. तर आजपासून आपण कॉन्सेप्च्युअल टॉपिक म्हणजे जे ट्रिग्नोमेट्रीतले जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे आणि त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारतात हा टॉपिक चालू करणार आहे. ओके, तर आज पहिला कॉन्सेप्ट आपण चालू करणार आहे. तर कोणते? तर सर्वांना माहीतच असेल की ट्रिग्नोमेट्रीमध्ये कोणकोणते जनरल टर्म यूज करतात. साइन थीटा, सेकंड कॉस थीटा, नेक्स्ट टॅन थीटा, नेक्स्ट कॉट थीटा, नेक्स्ट कोणता कोसेक थीटा आणि लास्ट कोणता आहे सेक थीटा. आय होप सगळ्यांना हे टर्म्स माहीतच असेल. ओके, तर जे पहिला कॉन्सेप्ट घेणार आहे आपण, तर याच्यामध्ये काय असतो की खूप वेळा आपल्याला काय देतात, सपोज फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, साइन थीटा इज इक्वल टू 12/30 असे दिले राहतात तुम्हाला. म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू दिली राहते 12/13, बरोबर आहे. तर खूप जणांना हा कॉन्सेप्ट माहीत नसतो की काय असतो बा हे 12 आणि हे 13 काय आहे, आणि याच्यावरून तुम्हाला फाइंड करायला लावतात. टॅन थीटा समजा फाइंड करायला लावला. पण ज्यांना जे हे कॉन्सेप्ट जर माहीत असेल तर तोच याचा आन्सर काढू शकतो, बरोबर आहे. त्याच्यासाठी काय माहीत पाहिजे आपल्याला की बा हे साइन थीटाच्या समोरची ही व्हॅल्यू आलेली आहे ही कशी आलेली आहे. त्याच्यासाठी जे याच्या समोरचे जे आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट आहे आज ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर फर्स्टली तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल वगैरे माहीत असेल, सगळेच जण शिकले असेल. ओके, तर आपल्याला जर साइन थीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढायची? आता तुम्हाला थीटा, सपोज मी इथे अँगल घेतला थीटा. ओके, जर तुम्हाला साइन थीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हा काय झाला आपला परपेंडिक्युलर, म्हणजे काय म्हणतात त्याला लंब, बरोबर आहे. याला बेस म्हणतात. याला काय म्हणतात? बेस. म्हणजे काय म्हणतात? पाया. आणि याला काय म्हणतात? हायपोटेनियस, म्हणजे काय होतो? कर्ण. ओके, काय म्हटलं मी? जे थीटाच्या समोर जे व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणतात? परपेंडिक्युलर, म्हणजे लंब म्हणतात. आणि त्याच्या खाली जे आहे याला काय म्हणतात? बेस. याला काय म्हणतात मराठीत? पाया. आणि ही जी व्हॅल्यू याला म्हणतात हायपोटेनियस, याला काय म्हणतात? कर्ण. ओके, जर तुम्हाला साइन थीटाची जर व्हॅल्यू माहीत करायची असेल तर काय करावं लागेल? सर्वात प्रथम आपल्याला माहीत पाहिजे की थीटा समोर कोणची व्हॅल्यू दिलेली आहे. इथे थीटा समोर कोणची व्हॅल्यू दिलेली आहे? परपेंडिक्युलर. ओके, तर काय होईल? साइन थीटाच्या समोर कोणची व्हॅल्यू दिलेली आहे? परपेंडिक्युलर. म्हणून काय करायचं? टी लिहायचा, म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काय होतो मराठीत? लंब. ओके, नेक्स्ट लंब डिवाइड बाय जे याच्या समोरचा अँगल आहे कोणता आहे? हायपोटेनियस. हाच अँगल आहे आणि याच्या समोर काय आहे? हायपोटेनियस. तर डिवाइड बाय हायपोटेनियस म्हणजे काय होतो? कर्ण. गॉट इट. तर याच्यावरून काय झालं, काय शिकलो आपण? साइन थीटाची व्हॅल्यू काय होते? परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेनियस. ओके, गॉट इट. समजलं काय म्हटलं मी?
साइन थिटाची जर तुम्हाला व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय करावं लागेल, थिटा समोर कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, परपेंडिक्युलर. ओके, काय तर आपण काय घेतलं, परपेंडिक्युलर. आणि इथे ह्या अँगल समोर कोणची व्हॅल्यू दिली आहे, हायपोटेनियसची. डिवाइड तर काय नंतर काय केलं आपण, पी डिवाइड बाय हायपोटेनियस म्हणजे लंब भागीला कर्ण. जर तुम्हाला साइन थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल, लंब भागीला कर्ण काढावं लागेल. ओके, गॉट इट. ओके, त्याच प्रकारे सेम आहे. काय होते, कॉस थिटा इज इक्वल टू काय होते, बेस डिवाइड बाय हायपोटेनियस. हे तुम्हाला लक्षातच ठेवा लागेल. काय होते, काय म्हटलं मी, कॉस थिटा इज इक्वल टू काय होता, बेस डिवाइड बाय हायपोटेनियस. म्हणजे काय होतो, पाया भागीला कर्ण. समजलं काय, सेम. तर एक जनरल टर्म तुम्हाला माहितच असेल, तर ती कोणची, टॅन थिटा मालूम असेल सर्वांना. काय होते टॅन थिटा, टॅन थिटा इज इक्वल टू काय होता, साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. ओके, माहित आहे सर्वांना, हो सर्वांनाच माहित आहे, कारण की हे मुलं जेव्हा आपण 8 आणि 9 क्लासला होतो तेव्हा शिकलेलोच होतो. ओके, तर मी ते साइन थिटाची व्हॅल्यू काय काढली आहे, परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेनियस. ओके, नंतर कॉस थिटाची व्हॅल्यू काय काढलेली आहे, बेस डिवाइड बाय हायपोटेनियस. गॉट इट. जर याला आपण सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, पी डिवाइड बाय बी म्हणजे काय होतो, लंब डिवाइड बाय पाया. तर टॅन थिटाची व्हॅल्यू काय होईल, पी डिवाइड बाय बी म्हणजे काय होते, लंब भागीला पाया. ओके, गॉट इट. ओके, तर आपण अशावरून किती व्हॅल्यू काढल्या, साइन थिटा काय होते, परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेनियस. सेकंड कॉस थिटा काढली, काय होतो, बेस डिवाइड बाय हायपोटेनियस. थर्ड काय काढली, टॅन थिटाची व्हॅल्यू काय होतो, परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस. तर नेक्स्ट आहे आपल्याजवळ कॉट थिटा. कॉट थिटा काय होतो, कॉट थिटा इज नथिंग बट जस्ट अपोजिट टू टॅन थिटा. म्हणजे कॉट थिटा जो आहे हा कशाच्या जस्ट रेसिप्रोकल राहतो, कशाच्या, कॉट थिटाच्या. मग आपण कशाची व्हॅल्यू, टॅन थिटाची व्हॅल्यू ऑलरेडीच काढलेली आहे. तर काय काढली होती आपण, पी डिवाइड बाय बी. तर आपण जर इथे टॅन थिटाची व्हॅल्यू जर पुट केली, पी डिवाइड बाय पी, आणि याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, बी डिवाइड बाय पी. ओके, तर याच्यावरून कॉट थिटाची व्हॅल्यू काय झाली आपल्या इथे, बेस डिवाइड बाय परपेंडिक्युलर म्हणजे काय झाली, पाया भागीला लंब. ओके, समजलं सर्वांना. नेक्स्ट कोणची व्हॅल्यू काढायची आपल्याला, कॉस थिटाची. कॉस थिटा सर्वांनाच माहित असेल. कॉस थिटा काय होतो, कोसेक थिटा काय होतो, हा कोसेक थिटा जस्ट अपोजिट टू कशाच्या राहतो, साइन थिटाच्या. ओके, माहित आहे का, हो सर्वांनाच माहित असेल, कारण की आम्ही शिकलो आहे ऑलरेडी. कोसेक थिटा इज इक्वल टू काय असता, 1 डिवाइड बाय साइन थिटा. तर काय होईल, 1 साइन थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपण इथे काढलेली आहे. काय होईल, पी डिवाइड बाय एच. जर याला आपण सिम्प्लिफाय केलं तर काय होतो, एच डिवाइड बाय पी. ओके, गॉट इट. नेक्स्ट काय राहिलं, लास्ट राहिली सेक थिटा. तर सेक थिटा काय होईल, कोणी सांगू शकाल? ओके, बरोबर. काय होईल, 1 डिवाइड बाय कॉस थिटा. तर कॉस थिटाची व्हॅल्यू आपण ऑलरेडीच काढलेली आहे. काय आहे, बेस डिवाइड बाय हायपोटेनियस म्हणजे पाया भागीला कर्ण. तर याच्या जस्ट अपोजिट होईल, कॉस थिटाच्या जस्ट अपोजिट काय होईल, हायपोटेनियस डिवाइड बाय बेस म्हणजे काय होईल, कर्ण भागीला पाया. तर अशा प्रकारे आपण एका व्हॅल्यू वरून बघा किती सारे आपण व्हॅल्यू काढल्या. आता तुम्हाला लक्षात राहील, जर साइन थिटाची व्हॅल्यू जर दिली असेल तर कशी काढायची, परपेंडिक्युलर. थिटाच्या समोर जो व्हॅल्यू राहते तो काय राहते, परपेंडिक्युलर. आणि हा अँगल आहे त्याच्या समोर काय दिलेलं आहे आपल्याला, हायपोटेनियस. ओके, गॉट इट. याच्यावर नंतर आपण कॉस थिटाची व्हॅल्यू काढली. काय काढली, बेस डिवाइड बाय हायपोटेनियस म्हणजे काय होतो, पाया भागीला कर्ण. ओके, नेक्स्ट काढली आपण टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू काय निघाली मग आपली, परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस म्हणजे काय होतो, लंब डिवाइड बाय
पाया. नेक्स्ट आपण काय केले, नंतर कॉट थीटाची व्हॅल्यू काढली. कॉट थीटाची व्हॅल्यू काय काढली आपण, बेस डिवाइड बाय परपेंडिक्युलर. जस्ट अपोजिट कशाचे आहे ते, टॅन थीटाचे आहे. हे इथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. नेक्स्ट आपण कोसेक थीटाची व्हॅल्यू काढली. कोसेक थीटा ही नथिंग बट जस्ट अपोजिट टू साइन थीटा. काय होते, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 बाय साइन थीटा. तर काय होते 1 डिवाइड बाय p बाय h. तर सिम्प्लिफाय केलं तर काय होतो, हायपोटेन्यूस डिवाइड बाय परपेंडिक्युलर. म्हणजे काय होतो, कर्ण भागिला लंब. आणि लास्ट टर्म शिकलो आपण सेक थीटा. सेक थीटा जे नथिंग बट जस्ट अपोजिट टू कॉस थीटा. आणि याला जर सिम्प्लिफाय केला आपण तर काय होतो, हायपोटेन्यूस डिवाइड बाय बेस. ओके, गॉट इट सर्वांना. तर सर आपण ह्या प्रकारे हे एवढं जर शिकलो तर याच्यावर प्रश्न कसे विचारतात, तर आता आपण याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारतात हे शिकू. ओके, तर आपल्याला याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारतात. मी 2 ते 3 वर्षात जे रेल्वेच्या किंवा SSCच्या जे अनालिसिस केलं आहे, तर त्याच्यात ह्या ज्या कॉन्सेप्टवर आहे खूप वेळा प्रश्न विचारले आहे. आणि ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर राहतात ही मुलं इझिली सॉल्व्ह करतात. पण ज्यांना काहीच माहीत नाही राहत ते काय करतात, क्वेश्चनला इग्नोर करतात. ओके, बरोबर आहे. तर आज आपण याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात आज हे शिकणार आहे. तुम्हाला काय करतात, पेपरमध्ये एक व्हॅल्यू दिलेली राहतो, साइन थीटा इज इक्वल टू 12 बाय 30. ओके, तर आता तर मग काय, आता आपण इथे शिकलो आहे ना ऑलरेडी, साइन थीटा इज इक्वल टू काय असतो, परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेन्यूस. ओके, तर मग आपला 12 काय झाला परपेंडिक्युलर आणि 13 काय झाला आपला हायपोटेन्यूस. बरोबर आहे. हा काय झाला आपला लंब आणि हे जे भागीला आहे हा काय झालेला आहे आपला हायपोटेन्यूस. ओके, गॉट इट. आणि तुम्हाला काय म्हणतात, फाइंड प्रत्येक सपोज आपल्याला एवढे व्हॅल्यू फाइंड करायचे, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, कोसेक थीटा आणि सेक थीटा. जर तुम्हाला फाइंड करायला लावले कॉस थीटा, नेक्स्ट टॅन थीटा, नेक्स्ट कॉट थीटा. ओके, तर तुम्हाला काढू शकता का, यस काढू शकतो आपण. आपल्याजवळ काय दिलेलं आहे, परपेंडिक्युलर दिलेला आहे आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे ते हायपोटेन्यूस दिले आहे. पण आपल्याला कॉस थीटा फाइंड करताना काय माहित पाहिजे, आपल्याला बेस माहित पाहिजे. तर तुम्हाला सर्वांना माहित असेल काही परफेक्ट काय राहतो, ट्रिपलेट राहतो, जे आपल्याला काय असायला पाहिजे, माहितच असायला पाहिजे. जसे फॉर एक्झाम्पल हे लक्षातच ठेवावं लागते, म्हणजे याला काही ट्रिक वगैरे काही नाही, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. किंवा जे इम्पॉर्टंट काय म्हणतात ट्रिपलेट आहे, तर कोणकोणचे आहे, 5, 12 आणि 13. ओके, 3, 4 आणि 5 हे काय आहे, हे इम्पॉर्टंट काय आहे आपले ट्रिपलेट आहे. सेकंड 6, 8 आणि 10. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे 8, 15 आणि 17. नेक्स्ट कोणता आहे आपल्याकडे 7, 24 आणि कोणता आहे नेक्स्ट आणि 25. हे काय आपले महत्वाचे ट्रिपलेट आहे. ओके, आणि हे वारंवार तुम्हाला पेपरात विचारतात. ओके, तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे, साइन थीटा इज इक्वल टू काय दिलेला आहे 12 डिवाइड बाय 13. ओके, आपला इथे 12 काय आहे परपेंडिक्युलर, 13 काय आहे आपला हायपोटेन्यूस. ओके, तर आपल्याला काय माहित करायचं आहे, इथे आपल्याला बेस माहित करायचा आहे. आपल्याला काय काय दिलेलं आहे, परपेंडिक्युलर किती दिलेला आहे 12, हायपोटेन्यूस किती दिलेला आहे 13. याच्यावरून आपल्याला काय माहित करायचं आहे बेस. तर किती होईल बेस आपला 5, 12, 13. तर बेस किती निघाला आपला 5. ओके, गॉट इट. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, सर्वप्रथम कॉस थीटा. फर्स्टली आपल्याला फाइंड करायचं आहे कॉस थीटा. आणि कॉस थीटा मी तुम्हाला इथे काय सांगितलं आहे, बेस डिवाइड बाय हायपोटेन्यूस. बेस डिवाइड बाय हायपोटेन्यूस. इथे बेस किती दिला आहे आपल्याला 5 आणि हायपोटेन्यूस किती दिला आहे 13. तर आपण अशा इझी वे काय फाइंड केला, आपण कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड केली. ओके, नेक्स्ट काय दिलं आपल्याला इथे टॅन थीटा. ओके,
टॅन थिटाची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याला, काय काढली इथे आपण इथे परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस, म्हणजे काय काढली होती, लंब डिवाइड बाय पाया, बरोबर आहे. तर इथे आपला परपेंडिक्युलर काय दिलेलं आहे, काय आहे इथे परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस. तर आपला परपेंडिक्युलर काय आहे 12 आहे, बरोबर आहे. आणि बेस काय आहे आपला 5. तर ह्या प्रकारे आपण टॅन थिटाची पण व्हॅल्यू फाइंड केली. ओके. नेक्स्ट कॉट थिटा. कॉट थिटाची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याकडे, काय काढली ती कॉट थिटाची व्हॅल्यू जस्ट अपोजिट टू टॅन थिटा. आता इथे पुन्हा काढण्यापेक्षा आपण काय करायचं, हे जस्ट अपोजिट आहे ना, तर काय होईल कॉट थिटाची व्हॅल्यू 5 डिवाइड बाय 12. ओके, गॉट इट. तर अशा इझी वे आपण कशी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. कितीही पण कठीण असेल तर आपण काय व्हॅल्यू करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ओके, गॉट इट. ओके, तर चला आपण जे एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले आहे त्याच्याकडे जाऊ. सेम एक्झाम्पल आहे आणि हे प्रिव्हियस इयरली एक्झाम्पल आहे जे आरआरबी, एनटीपीसी आणि एसएससी मध्ये विचारलेलं आहे आणि तुम्हाला फाइंड करायला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, कॉस थिटा प्लस टॅन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा फाइंड आउट करायला सांगितलं होतं. टॅन थिटा होतं आणि कॉसचं जे होतं इथे 65 होतं. ओके, तर काय होतं फाइंड काय करायचं सांगितलं तुम्हाला, 65 कॉस थिटा प्लस टॅन 10 टॅन थिटा. ओके, तर कसं फाइंड आउट करू शकसाल ना. ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे, प्रिव्हियस इयरली रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके, तर काय करा, सर्वप्रथम तुम्हाला काय माहित पाहिजे, साइन थिटा दिलं आहे तुम्हाला, किती 12 डिवाइड बाय 30. तर याच्यावर तुम्ही कॉस थिटाची व्हॅल्यू काढू शकसाल ना. हो, तर आताच आपण कॉस थिटाची व्हॅल्यू काढली होती. काय काढली होती, 5 डिवाइड बाय 30. काय 5 काय आहे बेस, 30 काय आहे हायपोटेन्यूस. ओके, गॉट इट. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू काय दिली काढली होती आपण 12. आपल्याला परपेंडिक्युलर तर माहित आहे आणि बेस काय राहील आपला 5. ओके, तर काय झालं 12 डिवाइड बाय 5. ओके, आपल्याला काय मिळाली, कॉसची पण व्हॅल्यू मिळाली आहे इथे आणि टॅनची पण व्हॅल्यू मिळाली आहे. ओके, तर याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो का, हो सर फाइंड आउट करू शकतो. तर कसं 65 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू काय काढली इथे मी 5 डिवाइड बाय 30. ओके, नेक्स्ट प्लस 10 इंटू 12 डिवाइड बाय 5. ओके, गॉट इट. तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय होते, 5 ने भाग जातो इथे, बरोबर आहे, आणि इथे 5 ने 2 ला भाग जातो. तर काय झालं 5 इंटू 5 25 प्लस 12 इंटू 2 24. आन्सर किती झालं 49. तर अशा जर हे आपल्याला कॉन्सेप्ट माहित असेल तर अशा इझी वे आपण काय फाइंड आउट करू शकतो, आन्सर काढू शकतो. समजलं काय सर्वांना, नाही समजलं असेल तर अजून आपण 2-3 एक्झाम्पल घेऊन हा कॉन्सेप्ट पूर्ण प्रकारे क्लिअर करू, ज्याच्यामुळे काय होईल, तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये बसाल तर तुमचा जो हा 1 मार्क आहे ज्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन जातो ते सिलेक्शन जाणार नाही आणि तुम्हाला बेनिफिटच मिळेल. नेक्स्ट एक प्रिव्हियस इयर एक्झाम्पल आहे, कोणचं, साइन थिटा इज इक्वल टू पी स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय पी स्क्वेअर प्लस 1. सर हा तर तुम्ही ट्रिपलेट आम्हाला सांगितलंच नव्हता, तर हा याचा पण एक स्टँडर्ड ट्रिपलेट आहे. तर तो कोणता आहे, तर हा तुम्ही ट्रिपलेट लक्षात ठेवून घ्या. सर पण हे येतात कसे, अकॉर्डिंग टू द राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल नुसार काय असतात, सपोज ए बी सी, बरोबर आहे, काय असतात, ए बी चा स्क्वेअर प्लस बी सी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, ए सी चा स्क्वेअर. बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, 5 चा स्क्वेअर किती होतो, सपोज हे 5 आहे, हे 12 आहे आणि हे 30 आहे. 5 चा स्क्वेअर किती होतो 25.
BC म्हणजे BC म्हणजे किती दिली याची व्हॅल्यू आपल्याला 12 म्हणजे किती होतो 144 बरोबर आहे. आणि AC काय दिला आहे 30 आणि याचा जर स्क्वेअर केला तर काय होतो 169. तर याला जर जोडलं तुम्ही तर काय होतं 169 इज इक्वल टू 169. जर ॲडिशन ऑफ स्क्वेअर ऑफ ॲडिशन इज इक्वल टू हायपोटेन्यूसचा स्क्वेअर असा होतो. ओके गॉट इट. समजलं का सर्वांना. ओके तर हा पण एक ह्याप्रमाणे एक स्टँडर्ड ट्रिपलेट आहे. जर तुम्हाला असा प्रश्न हा प्रश्न प्रिव्हियस इयरच आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं साइन थिटा प्लस कॉस थिटा. हा प्रिव्हियस इयर आलेला क्वेश्चन आहे आणि तुम्हाला कसं फाइंड करायचं आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगणार आहे याचा स्टँडर्ड ट्रिपलेट काय राहतो. p स्क्वेअर मायनस 1 2p प्लस p स्क्वेअर प्लस 1 हा एक स्टँडर्ड ट्रिपलेट आहे आणि मॅक्झिमम परीक्षेत हाच विचारतात. याच्या बाहेर विचारू शकत नाही कारण की जे ट्रिपलेट बनतात तेच तुम्हाला विचारतात. ओके तर तुम्हाला जर साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तुम्हाला सॉरी हे टॅन थीटाची व्हॅल्यू विचारली तुम्हाला. ओके माय मिस्टेक. टॅन थीटा प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू विचारली. ओके तर काय आहे तिथे आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके तर काय विचार टॅन थीटा जर काढायचा असेल आपल्याला तर काय करतो आपण सर्वप्रथम काय माहित पाहिजे आपल्याला परपेंडिक्युलर डिवाइड बाय काय मालूम पाहिजे बेस. ओके तर काय परपेंडिक्युलर काय दिला आपल्याकडे p स्क्वेअर मायनस 1 आणि बेस काय आहे आपल्याकडे 2p. ओके नेक्स्ट आपल्याकडे काय cos थीटा काढायला हवा आपल्याला. तर cos थीटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 2p प्लस p स्क्वेअर प्लस 1. ओके गॉट इट. समजलं हे ना सर्वांना. टॅन थीटा काय असतो परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस म्हणजे काय असतो इथे परपेंडिक्युलर काय दिलेला आपल्याला ऑलरेडी p स्क्वेअर मायनस 1. ओके नंतर cos थीटाची व्हॅल्यू काढायला सांगितली आपल्याला. cos थीटाची व्हॅल्यू काय आहे इथे बेस डिवाइड बाय हायपोटेन्यूस. ओके तर काय होईल 2p डिवाइड बाय p स्क्वेअर प्लस 1 आणि हे सिम्प्लिफाय करताना आणि इथे व्हॅल्यू पुट करून हे सिम्प्लिफाय करायचं. तसंच p स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 2p. ओके प्लस काय होतो साइन थीटा cos थीटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे 2p डिवाइड बाय p स्क्वेअर प्लस 1. आता सर हे आम्हाला सिम्प्लिफाय करायला खूप हार्ड जातं. ओके तर काही नाही आहे हे अल्जेब्राचा कॉन्सेप्ट आहे आणि जे आन्सर दिलेलं होतं हे ह्याच फॉर्म मध्ये होतं. ओके जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय असतो a मायनस b इंटू a प्लस b. बरोबर आहे. जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर इथे काय होईल p चा पॉवर 4 तेव्हा इथे जर a चा पॉवर 2 दिलेला असेल तर a मायनस b इंटू a प्लस b होतो. बरोबर आहे. जर a चा पॉवर 4 दिलेला असेल बरोबर आहे तर काय होईल p चा पॉवर 4 आणि प्लस 1. ओके गॉट इट. हे तुम्हाला अल्जेब्रिक फॉर्म्युले आहे आणि इथे काय होईल याला जर इकडे मल्टिप्लिकेशन साठी दिलं तर काय होईल 4p. ओके डिवाइड बाय काय होईल 2p इंटू p स्क्वेअर प्लस 1. ओके तर ह्या फॉर्म मध्ये हे आहे तुमचं आन्सर. समजलं का सर्वांना. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे असे मेन्स लेवलला प्रश्न विचारतात पण तुम्हाला आलेला आहे. ओके आता समजलं का सर्वांना की अजून एक्झाम्पल थ्रू आपल्याला सांगायचं आहे. जर सांगायचं असेल तर मी अजून एक एक्झाम्पल. थीटा म्हणजे काय दिलेलं आपल्याला परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस. ओके म्हणजे इथे 24 डिवाइड बाय 7 दिलेलं. ओके तर आपल्याला काय दिलेलं आहे इथे परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला tan थीटा इज इक्वल टू काय दिलं आहे 24 डिवाइड बाय 7 म्हणजे इथे ते काय दिलेलं आहे आपल्याला परपेंडिक्युलर दिलेलं आहे आणि डिवाइड मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बेस. ओके याच्यावरून आपण काय काढू शकतो सपोज आपल्याला माहित नसेल ट्रिपलेट आपल्याला परपेंडिक्युलर 24 7 आणि याचा स्टँडर्ड याला जर आपण सॉल्व्ह केला याचे स्क्वेअर करून जर ऍडिशन केली तर काय होतो फाइंड आउट 25. ओके
काय मिळालं आपल्याला? हायपोटेनियस. ओके, आपल्याला तिन्ही पण व्हॅल्यू मिळाल्या, बरोबर आहे. परपेंडिक्युलर मिळाला, बेस मिळाला आणि काय मिळाला? हायपोटेनियस. ओके, याच्यावरून आपल्याला फाइंड काय करायला सांगितलं? आपल्याला कॉस थिटा. कॉस थिटा कसं फाइंड आउट करतो आपण? कॉस थिटा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? बेस डिवाइड बाय हायपोटेनियस. ओके, गॉट इट. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं? 2 sin थिटा. ओके, 2 sin थिटा म्हणजे 2 sin थिटा म्हणजे काय होतो? परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेनियस. ओके, काय म्हटलं मी? sin थिटा काय होतो? परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेनियस म्हणजे 24 डिवाइड बाय 25. ओके, आणि नंतर याला काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय तुम्हाला करताच येतो. 7 डिवाइड बाय 25 इंटू 48 डिवाइड बाय 25. जर याला जर आपण ऍडिशन केली, 8 आणि 7 किती होतो? 15. 1 7 आणि 4 किती? 11 आणि 1 12 डिवाइड बाय नाही सॉरी इथे किती होतो? 48 आणि 7 किती होतो? 55. ओके, डिवाइड बाय किती होते? 25. आणि याला जर अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय करायचं? 5 न हे करू शकता, भाग देऊ शकता. किती होतो? 11 डिवाइड बाय 5. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, गॉट इट. दिस इज युअर ह्या क्वेश्चनचं फायनल आन्सर काय आलंय आपलं? 11 डिवाइड बाय 5. ओके, इकडे जागा नव्हती म्हणून मी तुम्हाला इकडे सांगितलं. ओके, नेक्स्ट आपल्या इकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. sin θ इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 12. आता इथे सर्वजण फसले तुम्ही, बरोबर आहे. आता मी आतापर्यंत काय सांगितलं मी तुम्हाला की बा ट्रिपलेट विचारतात म्हणून, पण हा ट्रिपलेट आहे काय? ट्रिपलेट आहे का? तो सांगू शकाल का कोणी? ट्रिपलेट आहे का? तो स्टँडर्ड ट्रिपलेट आहे का? नाही. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय जरी केलं तर काय होईल? 5 डिवाइड बाय 6. पण हा स्टँडर्ड ट्रिपलेट आहे काय? नाही आहे ना. तर आपल्याला माहित असायला पाहिजे आपण ट्रिपलेट कसा फाइंड आउट करू. सपोज दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा, sin θ म्हणजे काय असतो? परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेन्यूस. आपल्याकडे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? परपेंडिक्युलरची पण व्हॅल्यू दिलेली आहे आणि हायपोटेन्यूसची पण व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला काढायचं काय आहे? याच्यावरून बेस काढायचा आहे. ओके, जर तर मग कसं काढायचा? तर 5 चा स्क्वेअर, सपोज आवर कन्सिडर बेस इज x, बेसला x कन्सिडर केलं तर काय होईल? 5 चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर काय होतो? 25 प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 36. 36 हा 25 तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. तर काय होईल? पुढे x स्क्वेअर इज इक्वल टू 11. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? x. तर काय होईल? अंडर रूट मध्ये 11. ओके, गॉट इट. हा काय झाला आपला बेस. आता तुम्हाला काय काय मिळालं? इथे परपेंडिक्युलर मिळाला आहे, इथे बेस मिळाला आहे आणि इथे हायपोटेन्यूस मिळाला आहे. ओके, तर आपल्याला फाइंड काय करायला सांगितलं? इथे कॉस थिटा. तर कॉस थिटा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय पाहिजे? बेस पाहिजे, म्हणजे पाया पाहिजे. तर अंडर रूट 11 बाय काय राहील? 6. आणि tan θ इज इक्वल टू काय होता? परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस. ओके, काय आहे परपेंडिक्युलर आपला? 5 डिवाइड बाय अंडर रूट 11. ओके, जर याला सिम्प्लिफाय केलं अंडर रूट 11 इंटू अंडर रूट 11 काय होतो? 11 6 इंटू 5 इंटू 30 डिवाइड बाय जे फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू आहे त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं. तर काय होईल? 141 डिवाइड बाय 6 अंडर रूट 11. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, अशा प्रकारे जरी आपल्याला ट्रिपलेट जरी माहित नसला तरी आपल्याला आन्सर काढता आलं पाहिजे. कधी तुम्हाला परपेंडिक्युलर आणि हायपोटेन्यूस देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला बेस काढावा लागतो. कधी तुम्हाला परपेंडिक्युलर आणि बेस देतो त्याच्यावरून तुम्हाला हायपोटेन्यूस काढावा लागतो. कधी तुम्हाला समजा ट्रिपलेट दिला नसेल तर कसा फाइंड आउट करायचा आहे? तर काय करायचं? परपेंडिक्युलरचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो? हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. बरोबर आहे. याच्यावरून आपण काय फाइंड आउट केला? बेस फाइंड केला. ओके, गॉट इट. आय थिंक सर्वांनाच कळलं असेल. एक मी तुम्हाला पर्टिक्युलर आयडिया दिलेली आहे की कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात एक्झाम मध्ये. जर तुम्हाला आता क्वेश्चन टॅकल करायचे असेल एक्झाम मध्ये तर याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला
याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल ह्या क्वेश्चनवर. ओके, गॉट इट. तर आज आपलं इथेच लेक्चर संपवत आहे आपण. पण जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इव्हॉल्व करिअर अकॅडमीला काय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि होत असेल तर थोडी प्रॅक्टिस करा याच्यावर, म्हणजे तुमचे काय होईल, कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, थँक्यू.